जय हरी. एकादश स्कंध भाग 162. 13व्या अध्यायामध्ये आपण विचार करतोय की हा जो आत्मज्ञानी पुरुष असतो त्याला स्वतःच्या देहाचा विसर पडतो. आता ते कसं नेमकं तर नाथ महाराज सांगतात, पाणी गोठून जसं बर्फ होतं त्याचप्रमाणे सर्व दृश्य गोठून आपला देह बनतो. विश्वरूपानं पसरलेल्या अफाट दृश्याची लहान आवृत्ती म्हणजे आपला देह असं असल्यामुळं दृश्याचा अंमल नाहीसा करण्यास आपल्या मनावरील देहाचा अंमल नाहीसा केल्याच गेला पाहिजे. देहामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा 3 अवस्था अनुभवाला येतात. आपला मी या तिहींना साक्षीत्वानं पाहतो. आपलं मन दृश्यातून सुटलं तर त्याला तुर्या नावाची 4थी अवस्था अनुभवाला येते. त्या अवस्थेत स्वानंदाचा विलास असल्यानं अहंकार पूर्णपणे मावळतो आणि देहाचं देहपण यत्किंचितही स्फुरत नाही. या अवस्थेचं वर्णन हंस आता करतो. हंस करतो म्हणजे भगवान विष्णू हे हे जे सनकादिक आहेत ना 4, सनक सनंदन सनातन सनत कुमार, या 4घांना ज्ञान देण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांनी जो प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला त्याचं उत्तर ब्रह्मदेव देऊ शकत नाही आहेत. म्हणून भगवान इथे हंस रूपाने येऊन आता त्या देहाचा विसर पडणं या अवस्थेचं वर्णन सांगत आहेत. भेद निर्माण करून वासना वाढवणं हे अविद्येचं काम आहे. वस्तुतः जगामधील सर्व दृश्य चैतन्यामुळं प्रकाशित होतं आणि त्याच्यामुळेच दृश्य रूपानं जगतं. परंतु दृश्याशी आसक्ती जडून तेच सर्वस्वी खरं आहे अशी मनाची ठाम समजूत झाली म्हणजे आत्मस्वरूपाचा विसर पडतो आणि इंद्रियांना दिसणारं जग पूर्णपणे खरं वाटतं. दृश्याच्या खरेपणाच्या पोटीच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था भोगाव्या लागतात. जागेपणी मी देहच आहे अशी पक्की धारणा ठेवून इंद्रियातून नाना भोग भोगण्याचा मन प्रयत्न करतं. स्वप्नामध्ये तेच मन अनेक प्रकारचे दृश्य निर्माण करून जीवाला सुखदुःख भोगायला लावतं. सुषुप्तीमध्ये तेच मन अविद्येमध्ये लीन होतं. या 3ही अवस्थांना प्रकाशित करणारा आत्मा त्यांच्याहून निराळाच आहे. मी या 3ही अवस्थांना केवळ साक्षीत्वानं पाहतो असं ज्याला पटलं त्याला अविद्येचं बंधन उरत नाही. तसंच त्याला गुणांचं बंधनही पडत नाही. अवस्थात्रयातून बाहेर पडण्यास देहाची ममता आड येते. ती नाहीशी करण्यास आपण मनापासून आत्मानुसंधान ठेवण्यास शिकलं पाहिजे. भगवंताच्या भक्तीनं आत्मानुसंधान सहज साधतं. म्हणजे प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ठिकाणी आम्ही जर भगवंत आहे 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 असं विश्वासाने मनात धरून जर कार्य करत गेलो, प्रवास करत गेलो, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला पाहायला शिकत गेलो तर असं करणं म्हणजे आत्मानुसंधान ठेवणं. भगवंताच्या भक्तीनं आत्मानुसंधान सहज साधतं. भगवंताला पाहण्यास कुठे दूर जाण्याची जरूरच नाही. आत्माराम रूपानं आपल्या हृदयातच तो असतो. त्या ठिकाणीच त्याला प्रेमानं भजावं. सामान्य लोक दृश्याच्या नादी लागून अनेक बाह्य उपायांनी व्यर्थ थकून जातात आणि उगीच संकटात मात्र पडतात. कुणी एखादाच भाग्यवान हृदयस्थाच्या नादी लागून स्वतःमध्ये बुडतो आणि 3ही अवस्थांचा साक्षी बनून देहाला विसरून जातो. स्वरूपाच्या आनंदात गुंतल्यावर देहाचं देहपण आठवत नाही आणि पाठमोरं नाही. एक पण नाही, दुसरं पण नाही, देव पण नाही, भक्त पण नाही. केवळ स्वानंदरूप अनुभव तेवढा असतो. आत्मज्ञानानं संपन्न झाल्यामुळं देहाच्या कर्मामध्ये वागत असताही स्वानुभवी पुरुषाला देहाचं देहपण भासत नाही. हा देह उठला की बसला, चालला की स्थिरावला, जागला की निजला, म्हणजे जागा आहे की निजला असा, भुकेला आहे की तृप्त झाला आहे, तापलेला आहे की गारठलेला आहे, ओवळ्यात आहे का सोवळ्यात आहे, स्वच्छ आहे की मलिन आहे,
डोळस आहे की आंधळा आहे, लंगडा आहे की पांगळा आहे. आता या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या कशासाठी, तर की नेमकं काय स्वानुभवी पुरुषाला देहाचं देहपण भासतच नाही. मग जाड की रोडका, लहान की मोठा, खाटेवर की जमिनीवर, तीर्थात आहे देह की क्षेत्रामध्ये आहे, जनामध्ये आहे की वनामध्ये आहे, विष्ठेत आहे की मातीत आहे, या देहभाव हरवलेल्या व्यक्तीला या गोष्टीशी काही घेणं देणं नसतं की हा देह सज्जनांत बसलेला आहे की दुर्जनांमध्ये बसलेला आहे, तुरुंगात आहे की विमानात आहे, वैकुंठात आहे की नरकात आहे, घरात आहे की गिरीकंदरात आहे, जपात आहे की ध्यानात आहे. पूजल्या गेला म्हणजे त्याचं खूप कौतुक जरी केलं तरी त्याला त्याचं काही नसतं, आणि निंदा जरी केली, अपमान जरी केला तरी त्याचं काही वाटत नाही. तो धरला की मारला, म्हणजे या देहाला एखाद्याने धरलेलं आहे का मारलेलं आहे. जडभरताची अवस्था जशी झाली होती तद्वत या शेषावर निजला आहे की शूळावर बसला आहे याचं यत्किंचितही स्मरण ज्ञात्याला होत नाही. ज्या देहानं हृदयस्थाचं भजन करून साधक आत्मज्ञान संपन्न होतो त्या देहाचा त्याला निश्शेष विसर पडतो. मीपणानं किंवा माझेपणानं तो त्या देहाकडे पाहतच नाही. आता बघा, भाड्याचं घोडं जर केलं आणि त्याच्यावर बसून जर घरापर्यंत आलो, तर घरी आल्यानंतर म्हणजे पोहोचल्यानंतर त्या घोड्याचं काय झालं याची आठवण विसरून जातो की नाही. का आपण घरात आल्यानंतरही त्या घोड्याचा विचार करतो की हा पुढे गेला असेल का, चारा खाल्ला असेल का, पाणी पिलं असेल का, याला कोणी मारत तर नसेल, नाही, काहीच नाही. आणखीन एक उदाहरण बघा. एखादी स्त्री विश्वासू गडीबरोबर घेऊन माहेरून सासरी निघाली. आता माहेरून सासरी येईपर्यंत तो विश्वासू गडी तिच्यासोबत आहे की नाही. पण जेव्हा ती सासरी येते तेव्हा जेव्हा रात्री नवऱ्याशी गाठ पडली त्यावेळेस ती त्या गड्याला विसरून जाते की नाही. का त्या गड्याचे विचारही तिच्या मनामध्ये असतात? आता नाही. इथं येईपर्यंत ते एक साधन होतं, त्याला एक सोबत आणलेलं होतं. तसं त्याचप्रमाणे अंतरातील आत्मारामाशी गाठ पडल्यावर देहाची आठवण राहत नाही. आता हा देह म्हणजे माध्यम आहे. कशासाठी? आत्मारामाची गाठ पडण्यासाठी. हा आत्माराम कुठे आहे? अंतरातच आहे. पण हा अंतरात असण्यासाठी आम्हाला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 4 अंतःकरण, म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, मग यामध्ये जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था, या सगळ्या गोष्टींची गरज आहे की नाही. मी या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं तर स्वस्वरूपाची ओळख झाली, आत्मारामाची ओळख झाली, आणि मग ते साध्य झाल्यानंतर परत या देहाची आठवण ठेवायची गरज आहे का? नाही. आणि म्हणून आठवण राहतही नाही. मग काय होतं त्याला? तर तटस्थता निर्माण होते. पण काही जण म्हणतात की तटस्थता म्हणजे समाधी का? तर नाही, तटस्थता म्हणजे समाधी नाही. लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की देहाचा विसर पडला की माणसाची सर्व कर्म थांबतात. झोपेमध्ये आणि बेशुद्धीमध्ये देहाच्या विसराचा अनुभव आपल्याला आहे. या दोन्ही अवस्थांमध्ये देह लाकडासारखा पडून राहतो. म्हणून आत्मज्ञानी पुरुष देहाला विसरला म्हणजे तो तटस्थ बनतो, त्याचे कर्म थांबते, असा आपला चुकीचा समज असतो. हंसानं आणि त्याच्या उद्गारांवरून नाथांनी ही गोष्ट खोटी आहे असं स्वानुभवानं स्पष्ट सांगितलंय. कशाने सांगितलं? स्वानुभवाने स्पष्ट सांगितलं. ज्ञानी पुरुषाचा देह पूर्वसंस्काराप्रमाणे अखेरपर्यंत देह कर्मे करीतच राहतो. अर्थात एखादा ज्ञानी मौन राहील, एखादा एकांतात राहील, तर एखादा ज्ञानी लोकांमध्ये राहून लोकांना उपदेश करेल. परंतु दोघांची समाधी अवस्था सारखीच असणार. आत्म्याचं दिव्य स्वरूप प्रथम दृष्टीस पडल्यावर काही काळ साधक तटस्थ होतो, ही गोष्ट खरी. परंतु ते आश्चर्य जिरलं
की मग त्याचा प्रारब्ध योग जसा असेल तसे कर्म त्याच्या हातून घडत जाते. व्यवहारात वावरत असता त्याची समाधी भंग पावत नाही. जय हरी.